क्षेत्रात शिक्षकांच्या बाबतीत गणित बघितलं साहेब, शासनाचं गणित खूप चुकीचं आहे, खूप म्हणजे खूप चुकीचं आहे. मी यावेळेस डीपीडीसी मीटिंग मध्ये खूप भांडलो. मी त्यांना सांगितलं का तुम्ही लाखो करोड रुपये शाळांवर खर्च करता, नवीन शाळा बांधण्यासाठी, शाळा दुरुस्तीसाठी. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे सगळं का चालतं माहित आहे ना, कारण त्याच्यातून पर्सेंटेज असतात आणि जे शिक्षक कमी आहे, जरी हे शिक्षक ठेवले तर पर्सेंटेज मिळणार नाही. आणि म्हणून हा जो काही सावळा गोंधळ आहे, मी मगाशी खामकर साहेबांशी बोललो, 195 शिक्षक कमी आहे. मला पूर्ण जिल्ह्यांविषयी किंवा बाहेरच्या विषयी बोलायचं नाही, परंतु आपल्या तालुक्यात आणि ह्या जिल्ह्यात जे शिक्षक कमी असतील, मी खामकर साहेबांना शब्द देतो की साहेब लवकरात लवकर याच्यातून मार्ग काढू, अन्यथा तुम्ही असे शिक्षक शोधा जे शिक्षक याच्यासाठी काम करतील. अशा अनेक संस्था आहेत. मी स्वतःही 10 शिक्षकांचा खर्च उचलू शकेन महिन्याला, आणि अशा अनेक संस्था आहेत. जर शासनाने डीपीडीसीला जर 1500 करोड आम्ही देतो आणि 1500 करोड देताना आम्ही 5 करोडची तरतूद करत नाही, मी त्याविषयी खूप काही बोललोय आणि ह्यापुढे देखील बोलेन. आणि ही तरतूद करण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 195 शिक्षकांची तयारी करा. मी या संदर्भात पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री महोदयांना पण भेटेन, शिक्षण मंत्र्यांनाही भेटेन. आणि मला वाटतं हा ग्रामविकास विषय असतो, ग्रामविकास असतो का याच्याकडे असतो.